झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी ऋषी देसाई. प्राईम वॉच मध्ये आपलं स्वागत. आजचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं मानलं जातं. इंटरनेट, स्मार्टफोन, टॅबलेटच्या जमान्यातील आजची पिढी ही अत्यंत स्मार्ट बनली आहे. इंटरनेटमुळे सगळं जग जवळ आलं, पण आता त्याचे काही दुष्परिणामही होऊ लागलेत. इंटरनेट आणि टीव्हीमुळे कोवळी मुलं निरागसता हरवत असल्याची धक्कादायक माहिती लंडनमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून उघड झालंय. लंडन एवढं भारतातही इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या नसली तरी दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चाललंय. या साऱ्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भारताला ही समस्या ग्रासण्याची शक्यता आहे आणि यावरच आहे आजचा प्राईम वॉच. हरवतं बालपण. अवघ्या 12व्या वर्षी मुलांची निरागसता हरवत असल्याचं लंडनमध्ये नुकतेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. यामध्ये इंटरनेट हे टॉक्सिनप्रमाणे काम करत असून कोवळ्या वयात लैंगिक आकर्षण तसंच मुलांना आपल्या लुक्सची चिंता सतावत असल्याचं पालकांनीही मान्य केलंय. सोशल नेटवर्किंग साईट्सचाही कोवळ्या मुलांवर प्रभाव असल्याचं या साऱ्या निमित्तानं उघड झालंय. हरवत चाललंय बालपण. अकाली संपतेय मुलांची निरागसता. बालपणाला इंटरनेटचं ग्रहण. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचं बालपण हरवत चाललंय आणि त्याला कारणीभूत आहेत टीव्ही आणि इंटरनेट ही माध्यमं. टीव्हीवरून प्रसारित होणारे विविध कार्यक्रम तसंच इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा खजिनाच या मुलांना सहज उपलब्ध झालाय. अवघड जग त्यांच्यापासून केवळ एका क्लिकच्या अंतरावर आहे. कम्प्युटर, स्मार्टफोन, टॅबलेट हे तर शहरी भागातील मुलांसाठी खेळणं झालंय. विविध प्रकारच्या सोशल नेटवर्किंग साईटवरही या कोवळ्या मुलांनी पाऊल ठेवलंय. त्यामुळे नकळत्या वयात अनेक गोष्टी त्यांच्या ऐकण्यात, पाहण्यात येतात. त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते आणि त्यामुळेच कोवळ्या वयात त्यांची निरागसता हरवत चालली आहे. लंडनमध्ये नुकतंच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात मुलांमधील निरागसता हरवत चालली असल्याचं उघड झालंय. हरवत चाललीय मुलांची निरागसता. लंडनमधील सर्वेक्षणाचा निष्कर्ष. 12व्या वर्षीत संपते निरागसता. कोवळ्या वयात लैंगिक आकर्षण. मुलांना सतावते लुक्सची चिंता. सोशल नेटवर्किंग साईट्सचा प्रभाव. वयाच्या 12व्या वर्षीच मुलांची निरागसता हरवत असल्याचं लंडनमधील बहुसंख्य पालकांनी मान्य केलंय. तर काहींच्या मते वयाच्या 10व्या वर्षीच मुलं निरागसता हरवून बसतात. कोवळ्या मुलांसाठी इंटरनेट हे टॉक्सिकचं काम करत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. आजची आधुनिक जीवनशैली या मुलांची निरागसता हिरवून घेत असल्याचं यातून उघड झालंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. लंडनमध्ये हे चित्र असलं तरी भारतातही आता इंटरनेटचा वापर वाढू लागलाय. विशेषतः शहरी भागात शाळकरी मुलांना इंटरनेट सहज उपलब्ध होतं. त्यामुळे भविष्यात आपल्याला ही समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिस राह पे है घर तेरा, अक्सर वहां से हाँ मैं हूँ गुजरा. शायद यही दिल में रहा, तू मुझको मिल जाए क्या पता. आपण मोठ्यांपेक्षा जराही कमी नाहीत हेच या कोवळ्या मुलांनी सिद्ध केलंय. क्या है ये मामला, जानू ना मैं जानू ना. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ. हे लहानगे टीव्हीच्या माध्यमातून आज घराघरात पोहोचलेत. किसी ज़बान में भी वो लफ्ज ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूं. मैं अगर कहूँ तुम सा हसी कायना. या कोवळ्यांची निरागसता त्यांच्या परफॉर्मन्स मधूनही दिसून येते आणि तीच प्रेक्षकांनाही भावते. और बच्चों की लाइफ सबके लिए मजा बन चुकी है. आप क्या सोचते हो कि आपका खून खून और बच्चों का खून पानी. ज्या टीव्हीच्या माध्यमातून हे लहानगे घराघरात पोहोचलेत त्याच टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या असंख्य कार्यक्रमाचा कोवळ्या मनांच्या मनावर विपरीत परिणाम होतोय. ये छोटे बच्चे ना बिल्कुल ड्रामेबाज है. पर क्या बताऊं, एक वक्त था कि ड्रामा मेरी जिंदगी हुआ करती थी और एक वक्त ये कि जिंदगी का ड्रामा बन चुका है.
लंडनमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आलाय. इंटरनेटही त्यापैकी एक कारण ठरलंय. लंडनच्या तुलनेत भारतातील इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी शहरी भागात हे प्रमाण वाढत चाललंय. शाळकरी मुलांसाठी कॉम्प्युटर आणि इंटरनेट आवश्यक असल्याची पालकांमध्ये मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे या कोवळ्या मुलांना सहज इंटरनेट उपलब्ध झालंय. आजच्या धकाधकीच्या जीवनात पालक आणि मुलांमधला संवाद कमी होत चाललाय. मुलं तासनतास इंटरनेटवर बसतात. ते इंटरनेटवर नेमकं काय पाहतात याची बऱ्याचदा कल्पना पालकांनाही नसते. त्यामुळे आगामी काळात लंडन प्रमाणेच भारतातही त्याचे परिणाम दिसून येण्याची भीती व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. लहान मुलांमध्ये बदलत जाणारी मानसिकता आणि त्याची कारणं या संदर्भात नागपूरचे डॉक्टर शैलेंद्र पानगावकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी. लहान मुलांची निरागसा आता संपत आल्याचं धक्कादायक सर्वेक्षण ब्रिटनमध्ये झालंय. हे सर्वेक्षण किती महत्वाचं आहे किंवा ह्याचे दूरगामी परिणाम काय होतील यासंबंधी चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आहे डॉक्टर नागपूरचे ज्येष्ठ बालमानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पानगावकर. डॉक्टर, ह्या जो सर्वेक्षण आलं ह्याचे किती दूरगामी परिणाम तुम्हाला जाणवतात आणि भारताकरता हे किती लागू होतं? ज्या पद्धतीने याची माहिती आलेली आहे की आपल्याला आजच्या मुलांच्या विकासाबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो किंवा त्यांच्या मेंदूच्या विकासाबद्दल जेव्हा चर्चा केली जाते तर संवेदनांचा आणि सूचनांचा खूप मोठा भाग असतो. आणि जेव्हा मुलं अर्ली एजमध्ये लहान वयामध्ये ज्या या प्रकारच्या संवेदनांशी निगडीत होतात आणि त्या येत चाललेली आणि इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिस्टम नावाची ही जी ब्रेनची जी गती आहे ज्याच्यामध्ये येणाऱ्या संवेदनांचं समायोजन करण्याची शक्ती असते त्यामध्ये जी गती पकडतात आहे त्यामुळे बरेच काही घडामोडी दिसून येतात आहे. कमी वयामध्ये ज्या प्रकारची माहिती या जवळ पोहोचते त्यात सांभाळण्याचा विवेक नसतो. म्हणजे प्रज्ञा किंवा विवेकाचा विकास न होता तो संवेदनांचा समाधानाचा विकास होतो आहे आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मुलांच्या मनात द्वंद्व तयार होतो आहे आणि असं म्हणतात की या द्वंद्वाचे खूप मोठे प्रकोप आहेत. पहिले तर या द्वंद्वामुळे मेंदूमध्ये असे काही रसायनं निघतात ज्याच्यामुळे लॉंग टर्म रिझल्ट हार्टवरती आणि पॅनक्रियाजवर होऊन आपल्या शरीरामध्ये डायबिटीज किंवा हार्ट अटॅक्स येतात. हे लवकरात लवकर दिसून राहिलेत. आपल्या देशामध्ये डायबिटीज वाढून राहिलेला आहे. तर द्वंद्वाचा हा एक सगळ्यात मोठा भाग आहे. कोलेस्ट्रॉलचे लेवल्स मुलांमध्ये 8वी 9वीच्या वर्गामध्ये वाढलेले आहेत. हा द्वंद्वाचा परिणाम म्हणतात. जेव्हाही कॉन्फ्लिक्ट दुविधा मनस्थिती राहील, दोन कल्चर्स, इंटरनेटमधून आलेली माहिती आणि आईवडिलांनी दिलेल्या माहितींमध्ये फरक, मुलांमधले डिस्कशन्स आणि आपल्या घरचे संस्कार याच्यामध्ये जितकी तफावत वाढत जाईल तेवढा मेंदूवरती ताण वाढत जातो आणि त्याचा हा परिणाम म्हणून या मुलांमध्ये ओबेसिटी किंवा प्रकारचे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे, शुगर वाढण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहेत. हा एक भाग झाला ज्याला आम्ही सायकोसोमॅटिक एरिया म्हणतो. पण सायकोसोशल एरिया, मनोसामाजिक जो आपला एका यंत्रणा आज बघतोय, तर लॉरा बर्गचं म्हणणं असं आहे की जेव्हा आपल्या या मेंदूवरती या प्रकारची विशेष कॉन्फ्लिक्टिंग अवस्था येतील, किम कर्तव्य मोडता येईल की मी कोणाचं ऐकू आणि कोणाचं नको ऐकू आणि मी माझंच करेन ही जिद्द पेटली जाते, तेव्हा एक ॲग्रेशन, आक्रमकता, आक्रोश नावाचा भाव तयार होतो. आणि हा आक्रोश आपल्याला वेगळ्या वेगळ्या क्रिमिनल टेम्परामेंटमध्ये दिसतो. बरेचदा रूल ब्रेकिंग बिहेवियर, म्हणजे आपण मोठे क्राईम्स तर क्वचित ऐकतोच, म्हणजे क्वचित नाही झाले, आजकाल तर रोजच ऐकायला मिळतात. लहान वयामध्येच एक प्रकारचा आक्रोश वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसतो. पण रूल ब्रेकिंग बिहेवियर, वयाच्या आधी काही गोष्टी अडल्ट लाईक बिहेवियर करणं, म्हणजे 11 आणि 12 वर्षामध्ये सेक्सची चर्चा करणं, हे अस्वाभाविक वाटतं. मेंदूसाठी या वयामध्ये अजूनही अशी लेवल आलेली नाही, मॅच्युरिटी आलेली नसते की या गोष्टीला पूर्ण जाणीवानी बोलणे, पण त्याबद्दलची चर्चा मुलं करताना दिसतात. आणि या चर्चेबद्दल या क्वांटिटीमध्ये, जितक्या मात्रेमध्ये ही चर्चा सुरू आहे, त्यातले काही लोक या कृतीमध्ये सुद्धा उतरतात. आणि हा एक विशेष प्रॉब्लेम आहे जो आम्हाला आजकाल यंग मुलांमध्ये दिसतो. हा गुंता मोठा अनवट आहे, कारण हा गुंता आहे कळ्यांचा. पण हा कळ्यांचा गुंता विस्कटून न देता उलगडायचा आहे. त्याचीच चर्चा एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा हरवतं बालपण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.